नमस्कार. पुन्हा एकदा आपण सर्वांचं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आज आपण बघणार आहोत की बुद्धिमत्ता या टॉपिक मधील अतिशय महत्वाचा आणि तो स्पर्धेला येणार हा निश्चित विश्वास असणारा टॉपिक, जो की घड्याळाचा टॉपिक आपण आज एकदम सोप्या भाषेमध्ये 1 ते 10 प्रश्नांचं त्यांचं पूर्णपणे अनालिसिस करणार आहोत. बघा, बघूयात पहिला प्रश्न. या ठिकाणी काय म्हटले बघा, 3:50 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? बऱ्याचदा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला असतो. पोलीस भरती असेल, स्कॉलरशिप असेल, 5वी स्कॉलरशिप तसेच 7वी स्कॉलरशिप, तलाठी भरती, अशा भरपूर परीक्षांना अशा प्रकारचे किंवा हे अंशात्मक कोन काढायला प्रश्न विचारला जातो. तर आपण या ठिकाणी काय करायचं बघा, ह्याला एक सूत्र आहे बघा. सूत्र काय आहे? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटी. आता 30 गुणिले तास आहेत ते 3 वजा 11/2 गुणिले मिनिटे आहेत ते 50. जर आपण ही क्रिया अचूक केली तर त्या ठिकाणी आपल्याला त्या अंशाचा कोन निघू शकतोय. मग 30 करा 90 वजा 2 25 50, 11 5 55, 5 11 2 22 आणि 5 27, 275 अंश. जर ह्या दोघांची आपण जर वजाबाकी केली तर ते 185 अंश मायनस मध्ये बघा. परंतु जर 180च्या वर अंशात्मक माप गेले तर काय करते ती? तर त्या ठिकाणी ते 360 मधून ते 185 वजा करा, ह्याचे उत्तर येईल 175 अंश, परंतु मायनस, आणि ह्या मायनसला काहीही अर्थ नसतो. त्यामुळे हे उत्तर असणार आहे फक्त आणि फक्त 175 अंश. पर्याय क्रमांक 1. बघूयात प्रश्न क्रमांक 2. एक घड्याळ प्रत्येक तासाला 10 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 10 वाजता ते घड्याळ लावले तर बुधवारी दुपारी 4 वाजता घड्याळात किती वाजले असतील? तर काय म्हटले बघा, प्रत्येक तासाला म्हणजे एका तासाला 10 सेकंद. आता सोमवार पासून ते बुधवार पर्यंत आपल्याला त्या दिलेल्या वेळेपर्यंत एकूण तास किती असतील हे लागण काढा. पहिल्यांदा या ठिकाणी बघा, सोमवारी काय म्हटले 10 वाजता ते मंगळवारी 10 24 तास होतील, बुधवारी 10 होतील 24 तास, आणि बुधवारी 4 पर्यंत म्हणजे 10 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत या दोघांच्या मध्ये फरक असणार आहे तो 6 तासांचा. म्हणजेच हे 24 तास, हे 24 तास आणि हे 6 तास, 24 आणि 24 48, 48 आणि 6 54 तास. म्हणजे जर एका तासाला 10 सेकंद असतील तर 54 तासाला किती सेकंद? तर ते येईल 540 सेकंद. आता जर आपण पर्याय बघितलं तर त्या ठिकाणी सेकंदाचा कुठेही उल्लेख दिलेला नाही. सर्व पर्याय हे तासामध्ये आणि मिनिटांमध्ये दिलेले आहेत. मग त्या ठिकाणी काय करा, सेकंदाचं रूपांतर मिनिटामध्ये करा. मग 1 मिनिट म्हणजे असतो 60 सेकंद, तर किती मिनिटे म्हणजे 540 सेकंद. 540 भागिले 60 करा, 0 0 कॅन्सल, 6 6 6 9 54 म्हणजे 9 मिनिटे. याचा अर्थ 4 वाजून 9 मिनिटे हे आपलं परफेक्ट असं आन्सर असणार आहे बघा. पर्याय क्रमांक 3. बघूयात पुढील प्रश्न. दिवसभरात जेव्हा घड्याळाचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध, हा शब्द खूप महत्वाचा. विरुद्ध बाजू, विरुद्ध बाजू म्हणले की एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे हे ए आणि बी हे जर आपण एकमेकांच्या विरुद्ध मानलं तर ह्या दोघांच्या मधील 180 अंश हा कोन असतो. एकमेकांचे परस्परांचे विरुद्ध बाजू. मग पुढे बघा, दिशांना असताना प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. म्हणजे त्या 24 तासामध्ये असे किती वेळा घडून येते त्यांनी असं म्हटलंय बघा. मग
ह्याला बी एक क्लुप्ती काय आहे, प्रति तास म्हणजे एका तासाला ती एकच वेळा घडते. म्हणजेच 24 तासामध्ये 24 घडतील असे नाही. का नाही, तर याला एक अपवाद आहे बघा. जर 6ची स्थिती त्या दोघांच्या तासांमध्ये 6ची स्थिती जर असेल तर त्या ठिकाणी ती एक कमी करते ती. म्हणजेच त्या 24 तासामध्ये 6 हे 2 वेळा येतील, मग 2 तास ते कमी करा. याचा अर्थ 2 तास जर आपण कमी केलं तर 24 वजा 2 उत्तर येईल आपलं 22 तास. आणि 22 तास म्हणजे प्रति एक वेळा, याप्रमाणे ते होतील 22 वेळा. पर्याय क्रमांक असेल 3. बघूयात पुढील प्रश्न. काय प्रश्न आहे बघा. घड्याळात 5 वाजून 10 मिनिटे असताना आरशात ते घड्याळ पाहिले तर किती वाजल्याचा भास होईल. म्हणजे दिलेली वेळ म्हणजे 5 वाजून 10 मिनिटे ही जर वेळ आपण आरशामध्ये पाहिली तर ती कशी दिसेल असं यांनी म्हटलंय. या ठिकाणी देखील एक क्लुप्ती बघा. काय एक क्लुप्ती, तर दिलेली वेळ ही 11 वाजून 60 मिनिटे या वेळातून ती वजा करावी. मग दिलेली वेळ काय आहे, 5 वाजून 10 मिनिटे, आणि कोणत्या वेळेतून वजा करायची आहे, तर ती 11 वाजून 60 मिनिटातून वजा करायची आहे. याचा अर्थ 11 वजा 60 मधून 5 वाजून 10 मिनिटे वजा केली तर 60 वजा 10 येईल 50, आणि 11 वजा 5 येईल ते 6. म्हणजे उत्तर असणार आहे 6 तास 50 मिनिटे. हे असणार आपलं करेक्ट आन्सर, पर्याय क्रमांक 1. हे ध्यानात ठेवा. 11 वाजून 60 मिनिटे. आरसा म्हणले की ध्यानात ठेवायचं 11 वाजून 60 मिनिटातून दिलेली वेळ ही वजा करावी. आरसा म्हटलं की 11:60 मधून वजा करावी. आणि जर कधी तुम्हाला पाण्यावरती प्रश्न आला, म्हणजे दिलेली वेळ ही पाण्यामध्ये कशी दिसेल असा प्रश्न कधी आला, तर ती वेळ 18 वाजून 30 मिनिटातून वजा करावी. ही खूप महत्वाचं आहे, सगळ्यांनी नोट करून घ्या. बघूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 बघा. 4 वाजून 10 मिनिटे झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये अंशात्मक माप किती. पुन्हा एकदा तशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आपण पहिला बघितला. अंशात्मक माप काढायचं कसं, तर याला एक सूत्र आहे. सूत्र काय आहे, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. मग 30 गुणिले तास आहे ते 4 वजा 11/2 गुणिले मिनिटे आहेत ती 10. बे के बे, बे पंचे 10, 11 5 55, 30 चौक 120. म्हणजेच 120 मधून जर आपण 55 मायनस केलं तर उत्तर येईल ते आपले 65 अंश. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक असं उत्तर असणार आहे. बघा सूत्र खूप महत्वाचं. सूत्र काय आहे बघा, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. असा प्रश्न आला आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं अंशात्मक माप काढा, तर त्या ठिकाणी 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटाचा वापर करा. बघूयात पुढील प्रश्न. दहा मिनिटात 1 मिनिट काटा किती अंश पुढे जातो. काय म्हटले बघा, 10 मिनिटात 1 मिनिट काटा किती अंश पुढे जातो. आता जर आपण पाहिलं तर आपले हे जे घड्याळ आहे ते पूर्ण घड्याळ हे 360 अंशाचे असते. आता जर आपण बघितलं, समजा हा तास काटा आहे, हाच मिनिट काटा आहे. जर पूर्ण जर मिनिट काटा फिरला तर एका तासामध्ये तो 360 अंश पूर्ण करू शकतोय. मग आपणास त्यांनी काय म्हटले, 10 मिनिटात काढायचंय फक्त. मग जर एका तासामध्ये 360 याचा अर्थ तो 60 मिनिटामध्ये 360 अंश फिरतोय. याचा अर्थ त्यांनी म्हटले आपल्याला फक्त 10 मिनिटामध्ये 60 मिनिटाला 360, तर 10 मिनिटाला किती. मग 360
गुणिले 10/60 करा. 10×60 6×6 6×30 6×0 म्हणजे 60° तो पुढे जाईल. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढील प्रश्न. सकाळी 7:45 वाजता सुरू झालेला क्रिकेटचा सामना त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता संपला तर सामना किती वेळ चालू होता? हा प्रश्न आहे 2025 फायनल टीईटी ला विचारला जाणारा प्रश्न. मग या ठिकाणी काय म्हटले त्यांनी बघा, 7:45 वाजता म्हणजे ती वेळ असणार आहे 7:45 त्यावेळेस तो क्रिकेटचा सामना चालू झाला आणि त्याच दिवशी दुपारी 2:30 वाजता म्हणजे 2:30 तो संपला. ही सुरुवात. आता 7:45 सुरुवात आहे आणि 2:30 संपला आहे. परंतु ही वेळ आहे AM, ही वेळ आहे PM. मग PM ही वेळ लहान असल्यामुळे त्याचे रूपांतर करा 24 तासामध्ये. ती वेळ असेल 14:30 आणि दिलेली वेळ म्हणजे 7:45 यामधून वजा करा. परंतु 30 मिनिटातून 45 मिनिटे वजा होत नाहीत. मग काय करायचं, 1 तास या ठिकाणी 14 तास आहेत, 14तून 1 तास इकडे न्या म्हणजे 60 मिनिटे इकडे गेली. 60 अधिक 30 झाली 90. 90 वजा 45 करा, उत्तर येईल 45. आणि या ठिकाणी 14 तासापैकी 1 तास म्हणजे 60 मिनिटं आपण पलीकडे नेली, त्यामुळे या ठिकाणी राहिले फक्त 13 तास. आणि 13तून 7 तास वजा करा, ते येईल 6 तास म्हणजे 6 तास 45 मिनिटे सामना चालू होता. पर्याय क्रमांक असणार आहे बघा त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही म्हणता 6:45 म्हणजे काय असतं, तर 6:45 म्हणजे असतं 6:45 तास. 6.25 तास म्हणले की असतं 6 तास 15 मिनिटे. 5.25 तास म्हणले की 4 तास 45 मिनिटे. 7.25 तास म्हणले की 7 तास 15 मिनिटे. आपले उत्तर आले आहे 6:45 म्हणजेच 6:45 तास. पर्याय क्रमांक 1. बघूयात पुढील प्रश्न. नदीच्या प्रवाहाचा वेग ताशी 3 किमी आहे आणि नावेचा वेग हा ताशी 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, हे खूप महत्वाचे. विरुद्ध दिशा आणि एकाच दिशेने, हे दोन खूप महत्वाचे. विरुद्ध दिशा म्हणलं की वेगांची करायची वजाबाकी आणि एकाच दिशेने म्हणलं की वेगांची करायची बेरीज. आता या ठिकाणी त्यांनी म्हटले प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात त्यांनी पार केले. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एकूण अंतर काढावं लागेल. अंतर कसं काढायचं, मग ते आता वेगांची काय करायची वजाबाकी करायची, कारण ती विरुद्ध म्हटलं आहे. मग 12 वजा 3 करा, उत्तर येईल 9. आणि म्हणजे प्रत्येक तासाला ते 9 किलोमीटर अंतर पार करू शकते. असं त्यांनी काय म्हणलंय पुढं, 5 तासामध्ये ते पूर्ण केलं. याचा अर्थ एका तासाला 9. याप्रमाणे 9 गुणिले जर आपण 5 केलं तर 5 तासाचं ते आपल्याला अंतर निघेल 45 किलोमीटर. आता हे अंतर त्यांनी काय म्हटलंय पुढं, प्रवाहाच्या दिशेने पार केलं या. आणि ते दिशेने पार केल्यानंतर किती वेळ लागला हे आपल्याला विचारलं आहे. मग प्रवाहाच्या दिशेने म्हणजे एकाच दिशेने म्हणले की काय करायची या बेरीज कुणाची, वेगांची. 12 अधिक 3 करा, ते येईल 15. म्हणजे प्रति एका तासाला 15. तर त्याप्रमाणे किती तासाला 45 किलोमीटर. 15 त्रिक 45 म्हणजे 1 त्रिक 3 म्हणजे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. 3 तास. परंतु एक डोक्यात ठेवायचंय काय, तर विरुद्ध दिशेने म्हणलं की वेगांची करायची वजाबाकी आणि एकाच दिशेने म्हटलं की करायची बेरीज. बघूयात पुढील प्रश्न. काय म्हटले बघा, एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज
5 मिनिटे पुढे जाते. दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी 8 वाजता बरोबर लावली तर गुरुवारी सकाळी 8 वाजता म्हणजे 3 दिवसामध्ये दोघांमध्ये किती फरक पडेल हे आपल्याला विचारलं आहे. आता जर आपण पाहिलं तर हे 10 मिनिटे आणि 5 मिनिटे या दोघातला फरक आहे 5 मिनिटे. म्हणजे प्रति दिवस 5 मिनिटे दोघांमध्ये फरक असल्यामुळे 3 दिवसाचं होईल. 5 गुणिले 3 केलं तर 15 मिनिटे फरक पडल. पर्याय क्रमांक असणार आहे ह्याचा 15 मिनिटे. बघूयात शेवटचा प्रश्न. आणि प्रश्न क्रमांक पुढचा बघा. लास्ट क्वेश्चन आहे बघा हा. 3 वाजून 36 मिनिटे झाली असता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन येईल. आपण पाहिलं प्रश्न क्रमांक 1 पाहिला, 5 पाहिला, सेम त्या प्रकारे हा 10वा प्रश्न आहे बघा. आता या ठिकाणी या ठिकाणी ह्या तीनही प्रश्न एकाच सूत्रावरती अवलंबून आहेत आणि ते सूत्र तुम्हाला माहित आहे. ज्यांना माहित नसेल त्यांनी नोट करून घ्या. सूत्र काय आहे तर सूत्र आहे 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. 30 तास आहेत 3 वजा 11/2 मिनिट आहेत 36. 2 × 8 = 36. 11 × 8 = 88. ह्याच्या गेला 8. 11 + 8 केलं तर आलं 19. 30 × 3 = 90. दोघातला फरक येईल तो 108 अंश. म्हणजे पर्याय क्रमांक उत्तर असणार याचं आपलं 4. सूत्र आहे 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. तर हे सूत्र वापरले तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या दोघांमधील अंशाचा कोन निघेल. आणि प्रत्येक वर्षी टीईटीला पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो त्या बुद्धिमत्ता विषयामध्ये हा घड्याळ हा टॉपिक आणि या टॉपिक वरती कमीत कमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. आणि हे प्रश्न जर आवडले असतील किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.